व्यक्तिरेखांचं विलोभनीय चित्रण, त्यात सप्तसुरांची मोहमयी पखरण आणि रंगभऱ्या प्रतिभा साम्राज्यात काव्यशास्त्र विनोदाचं सदाबहार मिश्रण असा हा अजोड भाषाप्रभू. अर्थाच्या अत्तरात भिजवणी शब्द उधळले आकाशी, मधुगीतांचे मोर नाचवी सरस्वतीच्या हाताशी. खट्याळ हळवे मधुर सुगंधी शब्द पोहोचले हृदयाशी, संकल्प पुणे सादर करीत आहे कथा आपुल्या चरणाशी. लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा आणि नेपथ्य मंदार चंद्र. संगीत संयोजन मिलिंद आवळे. प्रकाश योजना यशोदीप खरे. पात्र परिचय: पेशवे अमित पेंडसे, पेशवेबाई मंजिरी दातार, शास्त्री गिरीश मुरुडकर, लक्ष्मी भावना अनकईकर, अक्का प्रिया उंडे, पंत प्रशांत कोमाकुल, गावकरी भालचंद्र जोशी, संदीप साळुंके, मंदार रानडे, गावकरी महिला केतकी पांडे, भाग्यश्री वाळवेकर, गौरी आरेकर, सुचित्रा मीनाक्षी बंगले, नाईक सावकार मंदार चंद्र, नृत्यांगना सुचिता अडकर आणि प्रथमच रंगमंचावर अवतरणारी नंदिता कुसूरकर. कोणत्या भूमिकेत? प्रत्यक्ष बघा. संकल्प पुणे सविनय सादर करत आहे पेशवेकालीन एकांकिका कथा द स्टोरी. अहंकार माणसाचा शत्रू असतो. आपल्या कलेविषयी कधीही गर्व बाळगू नये, कारण एक दिवस असा येतो की अहंकार गळून पडतो आणि गर्वाचे देखील हरण होते. होय, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगू शकते, कारण मी होते एक अहंकारी स्त्री. आपल्या नृत्य निपुणतेचा गर्व असलेली, आहत केशावर ते तहत त्यांच्यावर अशी उर्वशीची कीर्ती मिळवलेली. मेवाड, ग्वालेर, बुंदेलखंड इतकंच काय तर दिल्ली पावे तू अख्ख्या दरबारात माझे नाचून झाले होते. साताऱ्याच्या तर महाराज छत्रपतींच्या दरबारात मी सोन्याची घुंगरं बांधली होती. आणि या सगळ्याचाच मला अहंकार झाला होता. आपण कोणीतरी अद्वितीय आहोत हा गर्व चढला होता. आणि या माझ्या गर्वाचे हनन झाले ते पेशव्यांच्या शनिवार वाड्यात. तीच माझी कथा आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. माझी आत्मकथा आहे एका अहंकारी आणि गर्विष्ठ अशा फुलवंतीची कथा. फुलवंतीची कथा. माझे अस्तित्व होते केवळ 15 दिवसांकरता. फाल्गुन शुक्ल अष्टमी ते फाल्गुन कृष्ण अष्टमी. आणि या 15 दिवसातच माझा अहंकार पार गळून गेला होता. आणि याची सुरुवात झाली ते फाल्गुन शुक्ल अष्टमीला, जेव्हा नाईक सावकार माझ्या भेटीला आले तेव्हा. यावं का आम्ही? कोण हाय आणि काय बेतावर यानं केलं? कुलवंताबाईला सुपारी द्यायला आलोय. असं वय? यावं यावं जी, यावं बसावं यावं. काय ओळख आपली म्हणायची? पंत
गोपालराव नाईक सावकार. असं वय कोणचा सुबा परगणा कोणचा हा शहर पुणे. पुण्यात 14 चौकी वाडा आहे. पुन्हा नाही जावायचं जी हं? माझं ऐकावं जावं आपण. हा पण का आम्ही तर सुपारी द्यायला आलोय. अव पुण्याहून आलेल्या कित्येक सुपाऱ्यांची फुलांना अशी खाडक केली आहेत. पुण्याशी आणि पुणेकरांशी तिचा असा उभा दावा आहे ना. मी पाया पडते तुमच्या. जावं जावं जी. अहो पण एक वेळ तिच्याशी बोलून तर पहा. अहो मी काय म्हणते तुमच्यासारख्या तालेवाळाचा असा अनुमान नको. जावं जी जावं आपण निघून. हा एकदा त्यांच्याशी बोलून बघतो आम्ही. अव मी काय म्हणते आता फुला कधी बी यायची वेळ झालीये. तिचा रियाज संपलाच आहे. नग नग जी नग. जावा तुम्ही उगीच मला कोड्यात घालू नका. हा पण ए बाई आली फुला. एक घालव त्यांना. जावा तिकडे तुम्ही. अहो पण आम्हाला जावा ना पटकन. बाई ऐकत बी नाही माणसं. ए जावा पटकन. काय ऐकत नाही. आली का आली वय फुला. अग किती ग उशीर. हे बघ शालू पैठण्या समधी खरेदी कशी तुझ्यासाठी केली आहे बघ. हा? अक्का हा? अगं काय ग ही तर रंगांची रंगपंचमी जणू. नाही ना? आसमानातील इंद्रधनुष्यच. त्या खड्ड्या बाळकृष्णाने कदंब वृक्षावर ठेवलं होतं. त्याच जणू या साड्या. असं वाटतं ही पांढरी साडी नेसावी, कैलासावर जावं आणि पार्वतीहून नाचावं. ही पिवळी साडी नेसावी, द्वारकेला जावं आणि रुक्मिणीहून नाचावं. ही हिरवी साडी नेसावी, वैकुंठ नगरीत जावं आणि लक्ष्मीहून नाचावं. ही साडी नेसावी, अयोध्येला जावं आणि जानकीहून नाचावं. आणि अगं ही लाल साडी नेसावी अन पुण्याला यावं आणि उर्वशीहून नाचावं. पाहुणे आहेत पुण्याचे सावकार. पुण्याचे. कोणी बोलावलं यांना? आम्ही चालू आहोत. आपली शान बघून भान हरपलो आहोत. ठीक आहे, काय काम आहे आपलं? गोपाल नाईक सावकारांच्या मुलाचं लग्न आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असं आम्हाला वाटतं. मी येणार नाही. माफ करा सावकार, पण मी प्रथम नाचेन ते शनिवार वाड्यातच. पण शनिवार वाड्यातच का? म्हणजे आमच्या इथे तुम्ही नाचू शकता असा तुमचा आग्रह काय की आपल्याला प्रथम नाचायचंय ते शनिवार वाड्यातच पेशव्यांच्या दरबारात? पेशव्यांच्या बिदागीसाठी आम्ही हपापलेलो नाही सावकार. आम्हाला शनिवार वाड्यात नाचायचंय ते मानपानासाठी नाही किंवा पैशासाठी तर मुळीच नाही. तर आम्हाला ओढ लागली आहे त्या मस्तानी करता. ज्या शनिवार वाड्यात मस्तानी नाचली तिच्या पायधुळीचा एखादा कण आमच्या अंगाला लागावा म्हणून आम्हाला नाचायचे. लाखांच्या गनिमी फौजांचा पराभव करणाऱ्या बाजीरावांसारख्या अजिंक्य अर्जुनाला जिने पहिल्या मैफिलीत जिंकलं तिच्या पायधुळीत आम्हाला नाचायचंय. काय तिचा सूर असेल, काय ताल असेल, काय अदाकारी असेल तिची. माझी आजी मला नेहमी म्हणायची, फुला तू त्या मस्तानीसारखी गा, तू त्या मस्तानीसारखी नाच, तू मस्तानीच हो. नक्कीच नक्कीच. आपलं नृत्य नैपुण्य असंच आहे की आपण साक्षात उर्वशी म्हणजेच मस्तानी. आमची एक इच्छा आहे, म्हणजे पुण्यात पेशव्यांच्या वाड्यात आपण याल, बिदागीसाठी याल, पण आपला पेशव्यांवर एवढा राग का म्हणून? होय नाही, हे पेशवे म्हणजे छत्रपतींचे पंतप्रधान आहेत ना. मी लाहोर पासून ते चांदी संदावरापर्यंत नाचते गाते आणि माझ्या कलेविषयी थोडीशी सुद्धा कुजबूज तुमच्या पेशव्यांच्या कानावर गेली नाही. मी दिल्लीच्या दिवाणी खासमध्येही नाचलीय, उदयपूर, लखनौ, नागपूर, तंजावरातही नाचलीय आणि माझ्या कलेविषयी थोडीशी सुद्धा कुजबूज तुमच्या पेशव्यांच्या कानावर गेली नाही. दिल्ली पासून ते म्हैसूरच्या दर्या दौलतापर्यंत मला अवताना आली.
आणि ज्यांची माझ्या सावलीला सुद्धा उभं राहण्याची लायकी नाही अशा कलावंतिनींना मात्र हे पेशवे पालखी मेळी पाठवून बोलवतात. आणि मी एवढी मराठी कलावंत आणि मला साधी हजेरी लावायला सुद्धा तुमच्या पेशव्यांकडे सुपारी शिल्लक राहिली नाही. नाही, असं नाही. कदाचित आपली ख्याती पेशव्यांपर्यंत पोहोचली नसेल, पण आमची इच्छा एक विनंती आहे की आमच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं आपली एक मैफल व्हावी आमच्या वाड्यावर. गजरा, जा माझी घुंगरं घेऊन या आणि आपल्या सगळ्या साथीदारांना बोलवा. आज नाईक सावकारांना आपलं नृत्य इथेच पाहायला मिळेल. नाही, आता आम्ही आपलं नृत्य बघू ते पुण्याच्या शनिवार वाड्यात मस्तानीच्या महालात. पंत, चला चला. म्हणजे फुला यंदाची आपली होळीची पुनव आणि रंगाची पंचीम पेशव्यांच्या शनिवार वाड्यात. आहा, मस्तानीच्या शनिवार वाड्यात जिथे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी रंग खेळले त्या शनिवार वाड्यात. करा तयारी, सामान पलटत चला लवकर. हा, बेगी बेगी चला. मला नाचायला मिळालं, मला नाचायला मिळालं पेशव्यांच्या शनिवार वाड्यात मस्तानीच्या महालात. आहा, काय तो थोर आनंद. आणि त्याच आनंदात आम्ही निघालो पुण्याच्या दिशेकडे. दिवस होता द्वादशीचा. आम्ही येणार असल्याची खबर आधीच पुण्यात पोहोचली होती. घराघरात, बाजारपेठेत सर्वत्र एकच चर्चा होती, ती म्हणजे फुलवंती आणि फक्त फुलवंती. येणार येणार फुलवंता येणार. पेशव्यांच्या महालात येणार, मस्तानीच्या महालात नाच करणार. अरे पण कवा येणार कवा? नाईक साहेब? कवा? अहो येणार, फाल्गुन पुनवेला पुण्यात येणार. म्हणजे होळीच्या पुनवाला म्हणा की. अगदी बरोबर. पंत कुठे गेलेत? ऐक सावकार, अहो तुम्ही पाहिलं पाहिजे ना, सांगा की त्यांच्याबद्दल कशी दिसते, कशी नाचते. पंत, अहो काय सांगावं, बाई रोज 4-4 तास रियाज करतात, गुलकंदामध्ये प्रवाळ घालून खातात. वा वा. आणि कोणाच्याही हातचं खात नाही बरं का. हा, म्हणजे शास्त्रीनबाई सारखंच म्हणा की. अगदी बरोबर. अहो म्हणूनच लखनौच्या नवाबानं त्यांना एक चंदनी मेणा महाल केलाय. तो मेणा जेव्हा असा रस्त्यावरून चालतो ना, तेव्हा सुगंध असा सगळीकडे दरवळतो. काय म्हणता? येतोय, सुगंध येतोय. शास्त्री बुवा, मेणा आला. विजय असो, शास्त्री बुवांचा विजय असो. थांबवा, मेणा थांबवा. शास्त्री बुवा आलेत. अचानक माझा मेणा थांबला. मी रागातच मेण्यातून खाली उतरले. पाहते तो समोर पंत मंडळी आणि नाईक सावकार उभे. कोण हा शिराळ शेठ? बाईसाहेब, आपल्याला माहित नाही, पण त्या पालखीत आहेत ते फार मोठे शास्त्री आहेत. शास्त्री? आणि तुम्ही त्यांच्यासाठी माझा मेणा थांबवला? नाही नाही बाईसाहेब, रागावू नका, पण या शास्त्री बुवांची ओळख आपल्याला नसावी. बाई बाई बाई, मी काही पोथ्या पूर्ण ऐकायला जाते की काय त्यांची ओळख असायला? क्षमा असावी बाईसाहेब, पण या शास्त्री बुवांची पांडित्याचे ज्वलंत लक्षण आहेत. ते फार विद्वान आहेत. त्यांच्या विद्वत्तेबद्दल काय सांगावं. जेव्हा ते वाद विवादाच्या स्पर्धेत जेव्हा उतरतात ना, तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये असलेला एक गोफ आहे, त्याला करंगळी एवढी तलवार अडकवलेली आहे. काय तलवार? आणि पंत तिहो कशाला? नख काढायला? नाही बाईसाहेब, जेव्हा कुठल्याही वाद विवादात स्पर्धेत उतरतात तेव्हा ते चौरंगावर काढून ठेवतात
आणि आव्हान देतात की जर माझी काही चूक झाली तर याच तलवारीनं माझी जीभ कापून ठेवा. आता ग बाई, अहो वेदांत सूर्य आहेत. पेशवे त्यांना वाकून नमस्कार करतात. तुमचे हे वेदांत सूर्य दिवसा मशाली जातात. सूर्याचा उजेड अपुरा पडतो की काय त्यांना? तसं नव्हे बाईसाहेब, ते वेदांत सूर्य आहेत. पेशव्यांनी त्यांना दिवसा मशाळी जाळायचा मान दिलेला आहे. हो बरोबर आहे. ठीक आहे. पांडित्याचे ज्वलंत लक्षण आहेत ते. पंत, शास्त्रींची पालखी गेली. आपणही आता चाफे महालाकडे निघावं. पालखीत बसावं. आता रस्ता रिकामा झालाय. चला. अखेर फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या पुनवेला आम्ही पेशव्यांच्या दरबारी पोचलो. पेशव्यांचा दरबार भरला होता. लावलं का? कुठे लांब काढून पुनवेला आम्ही पेशव्यांच्या दरबारी पोचलो. पेशव्यांचा अख्खा दरबार भरला होता. पेशव्यांची आज्ञा मिळताच माझी नृत्य साधना सुरू झाली. तननादिर दिर दानी तदानी तनो तनन तनो तनन तन रे रे नो Hey, 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 Mr. Kar.
वा वा, कमाल कमाल. फुलवंतीबाई, आपले नृत्य पाहून प्रत्यक्ष पार्वती परमेश्वरही डवतील. आपण साक्षात सरस्वती कन्यात. शनिवारवाडा धन्य झाला. मीही धन्य झाले सरकार. मला शनिवारवाड्यात नाचायला मिळालं. देवाचरणी दुसरं काहीही मागणं नव्हतं. पण फुलवंतीबाई, आपल्या मनात काहीतरी रुखरुखतंय. आम्ही एक सवाल पुसतो, त्याचा खरा खरा जबाब द्याल? जी सरकार. अवघ्या मैफिलीत आपण प्रारंभापासून अतिशय आनंदात दिसत होता. आपला उत्साह ओसांडून वाहत होता. पण शेवटी आणि आत्ताही आपण अशा खिन्न उदास का दिसत आहात? आमच्या दरबारात येणारा प्रत्येक हुनरवंत कलाकार प्रसन्न मनाने परत जावा, हीच आमची इच्छा असते. फुलवंतीबाई, अगदी मोकळ्या मनाने सांगा, आपल्याला दिलेली बिदागी कमी वाटतेय का आपल्याला? नाही नाही सरकार, आपण दिलेली बिदागी माझ्यासाठी लाख मोलाची आहे. आपण नुसता खणा नारळ जरी दिला असता तरी तो मला तितक्याच मोलाचा वाटला असता. मला शनिवारवाड्यात नाचायला मिळालं. देवाचरणी दुसरं काहीही मागणं नव्हतं. पण मग आपण अशा उदास का? आपले डोळे ओले का? माझी फिर्याद आहे. फिर्याद? कोणाविरुद्ध आणि का? श्रीमंत, आपल्या दरबारात माझा अपमान झाला. भयंकर अपमान. माझं काळी सोलून निघालं श्रीमंत. अपमान? कोणी केला अपमान आणि कधी? या आसनावर बसलेल्या शास्त्रींनी माझा अपमान केला. मी नाचत असताना मला बोलू नये ते शब्द बोलले. कोण? व्यंकटेश शास्त्री काय म्हणाले? ते मला बेताल वेश्या म्हणाले. काय बेताल नाचतीये, हिच्यापेक्षा कोल्हाटीण बरी असंही म्हणाले. फुलवंतीबाई, कोणाविरुद्ध काय आरोप करता याची कल्पना आहे का आपणास? आम्ही त्यांना प्रत्यक्ष बृहस्पती मानतो. आपले हे तेच बृहस्पती भर दरबारात मला बेताल वेश्या म्हणाले. आपण कोणाचा अपमान करत आहोत याचे भान शास्त्रांना राहिले का? आम्ही बोलतो, पण ते असं बोललेच नसतील. ते असे अपशब्द बोलले याला साक्षीदार कोण? ते स्वतःच. आम्ही त्यांना समजावून सांगतो. कदाचित ते विनोदानेही बोलले असतील. बाई, कदाचित आपलाही सूर चुकला नसेल का? जर सूर चुकला असता तर भर दरबारात त्यांनी मला हटकायला हवं होतं. ती हिंमत त्यांनी का नाही दाखवली? आणि श्रीमंत, या शास्त्रापेक्षा ताल आणि सूर मला जास्त समजतात. सतीच्या वाणासारखं ताल आणि सुरांचं वाण घेऊन उभी आहे मी. आपण आपल्या जाणकारांकडून माझी कठोर परीक्षा घ्यावी. न्यायासाठी आणि माझ्या कलेच्या प्रतिष्ठेसाठी मी कोणतेही दिव्य करायला तयार आहे. दिव्य? होय, दिव्य. आपण आपल्या संगीत आणि नृत्यातील जाणकारांना बोलवा. मी एक घटका पुढेपर्यंत नाचते आणि जर त्या एका घटकेत माझी एक जरी चूक झाली तर मी हे नाच गाणं सोडून देईन आणि त्या शास्त्रांची पट्टी बनून राहील. दासी बनून राहील मी त्यांची. पण जर माझी एकही चूक झाली नाही तर मी हेच घुंगरू त्या शास्त्राच्या पायात बांधली आणि अख्ख्या पुण्यातून त्यांना अस्वलासारखं केली. हा विचार आहे. श्रीमंत, आपण बोलावे. फुलवंतीबाई, आपल्याला ठाऊक आहे का ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल? होय श्रीमंत, मला न्याय हवा आहे. दयेची भीक नको. आणि जर न्याय मिळणार नसेल तर हेच बिदागीचे ताट मी त्या शनिवारवाड्याच्या पायरीवर ओतून देईन आणि अख्ख्या पुण्याला हेच ताट वाजवत फिरवीन आणि सांगेन की शनिवारवाड्यात फक्त पैसा मिळतो पण न्याय मिळत नाही. फुलवंतीबाई, तुम्हाला इथे न्यायच मिळेल. आपण ही खणा नारळाची ओटीचा स्वीकार करावा. शास्त्रीबुवांना आम्ही बोलावले आहे असा निरोप धाडा.
नाथवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोत्ना शिव शिव जटाकटा संभ्रम ब्रह्मण्य लिंप निर्झरी विलोल वीची वल्लरी धगत 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 ज्वलंदघाट घट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणा अहो अहो आपल्यासाठी दूध आणलं होतं. तू अजून जागीस? बायका जाग्याच असतात, अष्टप्रहर बेसावत असतात ते पुरुष. आणि अचानक आलीस? अगदी वेळच्या वेळी. बायका अशाच येतात हं अचानक. अगदी धाड घालायला म्हण की. हा? आणि जिंकायलाही. मग आपण जिंकलो गेलो, पराभूत झालो, याचा पत्ताही पुरुषांना लागत नाही. अगं बाई, एवढं खुश होऊन काय पाहणं चाललंय त्या चित्रात? चित्र नृत्य नृत्य बघ किती सुंदर. तरी आत्ताच खरा नाच पाहून येणं झालंय ना. तो नर्तिकेचा, ही राधिका. शनिवारवाड्यातला नाच कसा होता? कृती अद्वितीय. नाच की नाचणारी? दोन्हीही. इतकी सुंदर आहे ती कलावंती. तिचं सौंदर्य म्हणजे यौवनाची मुलायम मखमल. विधात्यानं शरदाचं चांदणं वस्त्रगाळ करून तिची मूर्ती बनवली असावी. काय सांगू तुला. अगं कालिदासाचं काव्य, अमृताचं माधुर्य आणि उर्वशीचं लावण्य आम्ही एकाच वेळी अनुभवलं. मूर्तिमंत मस्तानी. ते दूध घेऊन जावा. शास्त्रीजी, पेशव्यांनी आपल्याला सांगावा धाडलाय, वाड्यावर बोलवलंय. आपण व्हावं पुढं, आम्ही आलोच. आमची तलवार आणा. काय झालं श्रीमंत? आम्ही चिंताक्रांत आहोत. चिंता? आपल्याला चिंता वाटते शास्त्रीजींचा पराभव होईल याची? होय, पण तो पराभव केवळ शनिवार त्यांचा नसेल. तो पराभव असेल शनिवारवाड्याचा. तो पराभव असेल पुण्याचा. एका विद्वत सिंहासनाचा, एका वेदांत सूर्याचा तो अस्तच ठरेल. शास्त्रीजी असामान्य आहेत, पण फुलवंतीबाई देखील सामान्य कलाकार नाही. म्हणूनच चिंता. शास्त्री बुवा आले नाहीत अजून? बोलावणं धाडलंय. श्रीमंत, शास्त्री भाऊ आपल्याला भेटायला आले. बोलवा. श्रीमंत तळ्याकाठी आहे, यावे आपण. श्रीमंत, अगदी अचानक बोलवणं केलं तर काही महत्वाचं प्रयोजन? होय शास्त्री बुवा, आपल्या विरुद्ध एक गंभीर फिर्याद आली आहे फुलवंतीबाईंची. आपण काल दरबारात तिला बेताल वेश्या म्हणालो. हिच्यापेक्षा कोल्हाटीण बरी नाचते असंही म्हणालो. खरंय. पण का? तिची आगळीक कोणती? तिचा ताल किंवा सूर चुकला होता का? नाही श्रीमंत. तरी आपण? हो,
बोललो. ती भयंकर चिडली आहे. माझा अपमान झाला अशी तिची तक्रारच नाही तर फिर्याद आहे. मला न्याय मिळालाच पाहिजे. दुसरं काहीही ऐकायला तयार नाहीये ती. काय म्हणणं काय तिचं श्रीमंत? बाईंचं म्हणणं आहे, मी एक घटका जाणकारांसमोर नाचेन. माझी एक जरी चूक झाली तर नाच गाणं सोडेन आणि दासी म्हणून राहीन त्या शास्त्रीबुवांची, त्यांची बटीक होऊन. वा श्रीमंत, बाईंचा आत्मविश्वास थोर आहे. आनंद वाटला. आणि नाही झाली त्यांची काही चूक तर आम्हासही आनंद होईलच की, अगदी मनापासून. श्रीमंत, त्यांना न्याय मिळावा. मग भले आमचे शब्द खोटे ठरले तरी बेहत्तर. शास्त्री बुवा, इतकं सोपं उरलं नाहीये. बाईंचं म्हणणं आहे पुढे, माझी एकही चूक झाली नाही तर हीच पायीची घुंगरं काढून त्या शास्त्राच्या पायात बांधीन आणि संपूर्ण पुण्यात अस्वलासारखं फिरवीन. काय? होय शास्त्री बुवा. आणि तुमचा पराभव झाला तर केवढी बेआबरू होईल आपली. प्रश्न आहे वेदांताचा व्यासपीठाचा, प्रश्न आहे शनिवारवाड्याच्या पंडित सभेचा प्रतिष्ठेचा. पानिपतच्या लढाईत आपल्या दंडसत्तेची जेवढी दाणादाण उडाली तेवढी कदाचित आपल्या ज्ञानसत्तेची उडेल. श्रीमंत, ठीक आहे, मी तयार आहे. पण माझी एक अट आहे. बोला शास्त्री बुवा. इथं दरबारात जेव्हा तिची पावलं थिरकतील तेव्हा पखवाजावर माझी बोटं थिरकतील. शास्त्री बुवा, आपण स्वतः? हो, मी स्वतः पखवाज वाजवेन तरच हा सामना होईल. मंजूर. ऐकलंत का? त्या नाचणारीचा नाच झाला म्हणे काल शनिवार वाड्यात. हो ना, बराच वेळ चालला म्हणे. हो का? तुला ग कसं कळलं? आमच्या यांना उशीर झाला ना यायला. सत्र्याला अत्तराचा गंध येत नाही ना, तेवढे बघ म्हणजे झाले. पण मी काय म्हणते, तुला ग कसं कळलं? हे गेले होते की काय दरबाराला? छे ग, त्यांना कोणाच सोडणारे. बाहेरच होते पुष्करणी हौदावर. म्हणत होते अगदी भिंगरी सारखी नाचत होती. हो का? अगं पण टोरा बघितला का तिचा? बिदागी नाकारली म्हणे. दिसायला सुंदर आहे का ग? छे ग, माझ्यासारखी गोरी नाहीये, पण गवाळ असेल. मी तर ऐकलंय नाक सुद्धा जरा नकटच आहे तिचं. अगं नाकाचं काय घेऊन बसलीस? बोलता बोलता डोळे फिरवते. ए पण मी ऐकलंय, उंची पातळ उंची अत्तर. आणि माहितीये का तिचं धाडस किती? बघितलं का? काय झालं? कोणाविरुद्ध? सांगते तुम्हाला सांगते, तू कोणाला सांगू नका. त्या शास्त्री बुवा विरुद्ध. काय सांगतेस? पाहिली की आता शास्त्राची विद्वत्ता. नाहीतर काय, नको तिथे नाक उपसायची सवयच आहे त्यांना. दिवसा मशाली लावून फिरतात ना, त्याचाच उजेड पडलाय. अगं पण एवढा हिंदुस्थान गाजून आलेल्या बाईला असं म्हणतं का कोणी? विद्वत्ता वाया गेली, दुसरं काय. बाई बाई बाई, किती लाजीरवाणं वाटलं असेल तिला. कलियुग आहे कलियुग. हरे कृष्णा हरे कृष्णा. लक्ष्मीबाई, काही म्हणालात का? आवाज दिला? ऐकलात का नवऱ्याचा पराक्रम? काय झालंय? म्हणजे काहीच माहित नाही तुम्हाला? जरा काय झाले नीट सांगाल का? दिवे लावले म्हणे दिवे. ती नाचणारी नाली ना शनिवार वाड्यात. तिचं काय? तुमच्या नवऱ्याने तीस भर दरबारात वेश्या म्हटलंय. काय सांगता? आणि कुणी सांगितलं तुम्हाला हे? अहो आम्हालाच काय, पुण्याच्या सगळ्या बाजारपेठेत कळलंय. आणि अजून एक,
8 दिवसांनी ती पुन्हा नाचणार आहे. आणि तुमचा नवरा म्हणे तिथे ढोलकी वाजवणार आहे, ढोलकी. आणि ती जिंकली तर तुमच्या नवऱ्याच्या पायात घुंगरू, आणि हरली तर तुमच्या गळ्यात सवत. बघ बाई काय करायचं ते. बरं ऐकलं का? काय शास्त्री बुवांचा बाईशी सामना. म्हणजे गंमतच की. शास्त्री बुवा हरले तरी गंमत, जिंकले तरीही गंमत. म्हणजे बाय जिंकली तर बुवाच्या पायात घुंगर, आणि बुवा जिंकलं तर बाईच्या गळ्यात बुवा. गंमतच की. एकदम गंमत बघा. काय सांगायचं शास्त्री बुवा चुकले मात्र चुकले खास. खरं. चुकतो तोच माणूस ना. अरे म्हणून काय पायात घुंगर बांधायचे, गावभर धिंड काढायची. शास्त्री बुवा चुकले तर त्यांच्या पायामध्ये घुंगर बांधायलाच पाहिजे. वय, वय. गावातून धिंड पण काढायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता ठरवलंय तर शास्त्री बुवा चुकणारच. अरे पण बाई चुकली तरी तिला सभ्यता माणुसकी काय असेलच की. शिव 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 शिव. काय कलियुग आहे, ते कलियुग. घोर कलियुग. घोर कलियुग. अखेर तो दिवस उजाडला. पैजेचा दिवस, फाल्गुन कृष्ण अष्टमी. शास्त्रींच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. तर अक्काने माझी दृष्ट काढली. आल्याची गेल्याची शेजारच्याची पाजारच्याची काय वांगण जर लागली असल तर सगळी निघून जाऊ दे ग बाया. थू थू. जा, नाव मोठं करून या. सगळा दरबार भरला होता. श्रीमंतांची देखील स्वारी आली, शास्त्रींचीही स्वारी आली. पेशव्यांची आज्ञा मिळताच मृदंगाची थाप आणि घुंगरांचा ताल यांची जुगलबंदी सुरू झाली. शास्त्री बुवा सुरू करा. वा 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 शास्त्री बुवा वा.
कमाल केलीत. आपल्या मृदुंग वादनाचं अप्रतिम कौशल्य आज आम्हाला ऐकायला मिळालं. असामान्य तयारी करून आपण विजय मिळवलात. फुलवंतीबाई, आपण पैस हारलात. आपण उद्या शास्त्री बुवांकडे हजर व्हा. शास्त्री बुवा, आपण जिंकला आहात. ही स्त्री आजपासून आपली दासी आहे. श्रीमंत, आज्ञा असेल तर थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय मनसुबा शास्त्री बुवा? श्रीमंत ही फुलवंती थोर कलावंत. खर तर हे आम्ही केव्हाच ओळखलो होतो, पण आमची नजर तिच्या लक्षात आली नाही. सौंदर्य आणि विद्वत्ता यांचं हे अनोखं नातं, गूढ नातं, ही ओढ अनादी अनंत काळापासूनची. मग त्याला द्वंद्वाचं स्वरूप येतं, ते अहंकारानं. माणसानं आपली खरी योग्यता कळण्यासाठी प्रथम स्वतःच्या चुका जाणून घ्यायला हव्या. असामान्य कलावंत आहे, पण यश मिळालं, कीर्ती मिळाली, धुंदावली. तिच्या पायातून अहंकार, तिच्या कंठातून अहंकार. माणसाला असावा, आत्मविश्वास असावा, पण घमेंड मात्र नसावी. थोडीशी विनम्रता, विवेक आणि श्रद्धा असेल ना, तर एखादी कलाच काय, प्रत्यक्ष भगवंताची ही प्राप्ती होते. श्रीमंत, क्षमा असावी. थोडस तिखट बोललो, कडवट बोललो, पण मला हिचा अहंकार खरवडायचा होता. दुर्दैव असं की नख मात्र लागलं तिच्या काळजाला. तिच्या काळजाला लागलं. मला तिच्यातलं तेच दिसलं होतं. मला झटकायची होती ती राख, निखाऱ्यावरची अहंकाराची राख. खऱ्या कलावंतानं निखाऱ्यासारखं जळून उठावं, झळाळून उठावं, असं खात नष्ट त्या क्षणी वाटून गेलं होतं. श्रीमंत, काही गोष्टी शब्दात नाही सांगतात. वा शास्त्री बुवा, वा, केवढं मोलाचं बोललात आपण. पण आता ही स्त्री आपली दासी झालीये, तिच्या कबुलीनेही आणि कायद्याने सुद्धा. नाही श्रीमंत, हिच्यासारखी सौंदर्यवती केवळ आमची दासी नाही. हिच्यासारखी सौंदर्यवती मिळावी या क्षुल्लक हेतून हिला जिंकला. पहिल्या नजरेत जे भारावले पण अनुभवलं, त्या आसक्त उन्मादाची अपरिहार्य परिणिती कदाचित व्हायचीच झाली, घडून गेली. आम्ही हिला जिंकलं तर केवळ हिच्या कल्याणासाठी. आणि तसंही श्रीमंत, कलावंताला कोणी गुलाम किंवा विकत घ्यायचा प्रयत्न, तो प्रत्यक्ष सरस्वतीचा अपमान. मी इतकंच सांगू पाहतोय की ही माझी बटीक नाही. पण शास्त्री बुवा, ही स्त्री मुक्त आहे. श्रीमंत, आपल्याला पूर्ण कल्पना आहे की आमच्या हृदयी आमची ग्रहलक्ष्मी आहे. आणि मस्तकी तर प्रत्यक्ष सरस्वतीचा वास आहे. अशा वेळी कोणत्याही स्त्रीस आमच्या जवळ जागा नाही. श्रीमंत, एक विनंती करावी म्हणतो. बोला शास्त्री बुवा, बोला. हीच आपल्या चरणांशी जागा द्यावी, दरबारी नर्तिका म्हणून. तीच तिची योग्यता, तोच तिचा सन्मान. मंजूर, मंजूर. ह्यात शनिवार वाड्याचाच गौरव आहे.
रडू नको फुला. आता रडून काय बी उपयोग नाही ग. जे घडायचं होतं ते घडून गेलं. आणि मी तुला तर फक्त नाच शिकवला होता. हा गर्व, हा अहंकार तू कुठून शिकून आलीस? नाही, गर्वाचं घर खाली होणार होतच आणि ते झालं. पण आता कुणी काय बी म्हणालं तरी तू दिला शब्द पाळ आणि ते शास्त्राची सेवा कर. चला ग, फुलाच्या पाठवणीची तयारी करा. आणि हा आपलं पण सामान बांधा. आता आपण पण या पुण्यात नाही राहायचं. या पुण्यात आपली फुलं हरवली, काय आमची हरवली. शास्त्री बुवा इथेच राहतात का? हो, इथेच. कुठे गेले? इथेच राहत होते शास्त्री बुवा. सकाळीच ते आणि वहिनी साहेब आपलं बिराडावरून गावी गेलेत. कदाचित कर्नाटकात आपल्या गावी गेले असावेत. परंतु ते कधी येणार, केव्हा येणार हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. काय ते गेले? माझा देव मला सोडून गेला. त्यांच्या नावाने मी मंगळसूत्र नाही घालू शकले, पण त्यांच्याच नावाने मी हे घुंगरू बांधीन. माझ्या देवा मला आशीर्वाद द्यावा. आत्मविरोधी कुतूहल धरा, आत्मविरोधी कुतूहल धरा, नवनघट भरा, विस्मयका